महायुती 300हून अधिक मतांनी विजयी होणार, अविनाश ब्राह्मणकरांनी हा विश्वास व्यक्त केलाय। महायुतीला नरेश ईश्वरकरांचं अपक्ष म्हणून आव्हान मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्याही परिस्थिती ही निवडणूक आम्हाला महायुतीला जिंकायची आहे, या जिद्दीने पेटून उठले आहेत सगळेच्या सगळे। आम्हाला बिलकुल, आम्ही कुठेही कोणत्याही तालुक्यामध्ये गेलो आणि जेव्हा आम्ही मतदारांना म्हणजे नगरसेवकांना, जिल्हा परिषद सदस्यांना भेटायला जातो, तर तिथले जे सगळे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते सगळे एकवट होऊन जातात आणि सगळे जण मिळून आम्ही विनंती करून आलो मतदारांना।